रिटर्न कधी येणार आहे तुमच्या बरोबर? कोणवर येणार आहे? गोल्ड मध्ये चेन आहे आणि इथे ना असे अमेरिकन डायमंड मध्ये चीज वाले आहेत, ट्राय करायचे त्याच्यामुळे आणलेत. नेमकं गाडी घ्यायचे का बेड घ्यायचंय? ओके, गाडीच घ्यायची. चालेल. माझ्या पिल्याला ना 4 व्हीलरची हवस राहिली आहे. मी शिवायला एक सलाड बनवून पाठवणार, मी गाडीत येणार, परत तिथं मी एक सलाड बनवून. बापरे, शिवाय तुझी वर्डिंग एवढीच काय म्हणतात ना हाय लेवलची आहे की ती मला पण समजत नाही. अरे काय एक सलाड म्हणजे काय मलाच नाही कळलं. म्हणजे स्पीड पळायचं. एक्सिलरेट अच्छा, मम्मा आणि तू लय फास्ट पळायचा प्राणी. बर चालेल. चला आता टिमाट आलं. बस तुझं रोबोट आपण ख्वाबच पूर्ण करू. फक्त तू मोठा हो आणि तू तुझा रोबोट बनव. लहानपणीपासून मला एक रोबोट बनवायचं आणि मला सायंटिस्ट व्हायचंय. हो, मोठा हो ना. मला एक सूट बी पाहिजे. बर, कसला सूट पाहिजे? जेणे मी उडू शकू. होय. आणि तू डॅडीला कसला सूट बनवायला सांगितलाय तुला? हो संजय, त्याने म्हणलं नाही का मग अशी बनवायला टाकला का डॅडी म्हणून? डॅडी त्याला काय काय विश मागतो तुमच्याकडे, तुम्ही काय पूर्ण करताय त्याच्या मागे? काय मागितलं त्याने? ते टीव्ही साठी गेमचं काय प्ले स्टेशन पण भेटलंच नाही. भेटलं नाही हो आपल्याला. प्ले स्टेशन घेतलं तर हा टीव्ही पासून उठायचंच नाही. असं नाही करणार. कंट्रोल आहे माझं बाळाचं, हो की नाही? चलो, प्ले स्टेशन खूप महाग आहे. काय बोलावं लागतं ना मुलांना. घेऊया. आता तुला बच्चा कुठं आहे एवढा? पैसा तुम्ही कमवायचा. बरं चालेल. जेवढे पैसे तेवढेच घ्या. बरं ठीक आहे. 50,000 रुपीज लागतील त्याला. आणि आपल्याकडे किती आहेत? नाही एवढे. आपण अजून घेऊया. काय घेऊया अजून? कपडे. बर ठीक आहे, चालेल. आता जाऊया का डिमार्टला? जे आज घ्यायचं तर घेऊया का? मम्मी तू शॉप बनवू पिझ्झाचा. चालेल. म्हणजे मी अजून एक्स्ट्रा कमाई करू का? म्हणजे दाढीवर भागन आपलं. आणि मी घरी बसून फक्त बसणार. बर, तू का नाही कमवणार? नाही, तू रात्री जाणार ना आणि रात्री मी अभ्यास करतो. बाबू, लय स्वप्न नको बघू मागातले. आईस्क्रीम आणि झाली आमची शॉपिंग. आणि ना 1-2 वस्तू अशा सुंदर घेतल्यात. घरी गेल्यावर तुम्हाला तर दाखवते. तर सगळं घेऊन जाऊ एकदाच घरी. जे पाहिजे होते ना ते 1-2 वस्तू हा ना, त्यानं सगळ्यात जड वस्तू याच्यात टाकल्यात. एवढे छान भेटल्यात. त्याला घरी गेल्यानंतर हे सगळी शॉपिंग तुम्हाला दाखवते. ऐका ना, याच्यात ना काचेच्या वस्तू आहेत. ते याला आडवं लावा ना ती पिशवी. तर हे लावतोय. हां, हे काही समोर घेऊ, फुटणार नाही ना ते जार वगैरे. हां चालेल. चलो आता जातो घरी. मी खूप खुश आहे. मला ते खूप आवडलं ते जार. मी खूप खुश आहे. थँक्यू घ्यायची परमिशन दिली ते काचेचा. थँक्यू. बच्चा तिकडे कुठे? चलो. इथं मम्मा आणि दादी आलेत हॉटेलला. तर किती भारी हाऊस मध्ये बसले ते. हा लय भारी हाऊस आहे यार. हे हाऊस तुला आता खूप आवडला. इथं मम्मी डॅडी बसलेत, बोलते ते सगळं. हाय
तुम्ही एन्जॉय करता. चला ते बोट काढताय लाईट वरचं, फ्लॅश लाईट वरचं बोट काढ, फ्लॅश लाईट वरचं इकडच्या हातात. हा बोट आले ठेवून. हॅलो. हॅलो. कसा आहे फ्राईड राईस? मस्त. मूवीचं प्रमोशन आता बॉटलवर सुद्धा. याच्या आधी पण आपण एका बॉटलवर कुठंतरी असं बघितलं होतं की नाही हो? ते आठवणा मूवी, पण ही सेकंड मूवी अशी बॉटलवर दिसली. जाता जाता जेवण जायचं असं ठरलं, त्याच्यामुळे आम्ही आलो इथे द टेबलला. इथे ना जेवण आम्ही फ्राईड राईस अँड नूडल्स आणि असंच मागवलं होतं, सूप. तर याच्या आधी आम्ही एकदा इथे येऊन गेलो, त्यावेळेस ना नॉनव्हेज ट्राय केलं होतं, बिर्याणी वगैरे. पण ना त्यावेळेस पण आम्हाला त्याची टेस्ट आवडली नाही आणि आज पण आम्हाला सूपची वगैरे टेस्ट अजिबात आवडली नाही. त्यात पुन्हा प्राईस खूप होती आणि क्वांटिटी फार कमी होती. तर चला, हे हॉटेल आहे सोलापूर औरंगाबाद हायवेवरतीच. तर हॉटेलचं जे म्हणजे आसपासचा परिसर आहे खूप सुंदर आहे मुलांना खेळण्यासाठी. इथे भरपूर सारा स्पेस आहे. त्यानंतर असे काय काय टॉईज बनवले. त्यानंतर एक बैलगाडी पण पलीकडे ठेवलेली आहे. लाईटिंग आहे, खूप सुंदर आहे सगळं. पण टेस्ट एवढी काही आवडली नाही. पण ठीक आहे, जर असं मुलांसाठी एन्जॉय म्हणून त्यांना असं छान आवडत असेल तर ठीक आहे, इथे एकदा येणं चालेल. पण टेस्टचा जर विचार केला तर एवढी छान टेस्ट नाही आहे. आणि खूप सुंदर होते असे इथं कॉटेजेस बनलेले होते. जर तुम्हाला इथे बसायचं तर इथेही बसू शकता किंवा आतमध्ये पण स्पेस होती. तर इथे तर शिवायनं खूप एन्जॉय केलं, खूप खेळला पण. आणि पायाला पण काटा नाही टोचला, पण कट झालं होतं काय तर. हां, आणि आम्ही ना तिथे बसलो होतो त्या कॉटेजमध्ये. त्यानंतर इकडे असे आणि इकडे तर एकदम ओपनमध्येच आहे. असे कर्टन्स टाकतात ते. नंतर थंडीसाठी प्रचंड थंडी आहे. काटा मोडला. त्या दोघांना मस्त स्वेटर घातले, मी स्वेटर नाही घातलेलं. आम्ही आलो तर द टेबलला. इथे जे वातावरण आहे ते खूप सुंदर आहे आणि ना ग्रीनरी खूप आहे. त्यानंतर असं मुलांना एन्जॉय करायला खूप सारं काय काय आहे. आणि याला ना काटा मोडला. खूप लांब मध्ये खेळायला. त्याला माहीतच नसेल. बैलगाडी होती, बैलगाडीत बसतेस का? या कसली सुंदर बैलगाडी. तुझ्या नाजूक आहे ना, मग नको जाऊ तिथे, नुसतं उभा राहा. कसं वाटलं बैलगाडीत बसून? वाटलं का पायाला काहीतरी कट झालं त्याला तिथे. ओ, हे छान आणलंय ते दाखवते. तर हा आणलाय मी काचेचा जार. तर खूप सुंदर वाटला मला. फ्लावर पॉट होता माझ्याकडे, तो फुटला माझ्या शिवायकडनं, त्याच्यामुळे हा एक आणला. तर हे संजयला आवडला कलर आणि शेप. तर ह्या दोन गोष्टी ना खूप सुंदर वाटल्या म्हणून तुम्हाला दाखवल्या. मी 2 अंड्याची एक पोळी बनवून घेतली आणि इथं मी ब्रेड घेतले. तर ब्रेड सँडविच बनवणार आहे एकदम सिंपल पद्धतीनं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता आहे नेक्स्ट डे मॉर्निंग. तर इथे ना ब्रेकफास्टसाठी मी बनवते अंडा सँडविच. ब्रेड होते रात्री आणलेले, तर म्हटलं चला आज मस्त ऑमलेट आणि असं सँडविच बनवावं. तर इथे ना दरवेळेस मी टोमॅटो, कांदा, काकडी असं ठेवत असते, पण ना आज एकदम सिंपल पद्धतीनं बनवले. तर संजयच्या ब्रेडमध्ये तर नुसतं सॉसच लावलेला. मी तरी मायोनेज लावून खाते, कारण त्यांना मायोनेज अजिबात आवडत नाही. तर मी सॉस मायोनेज मिक्स करून त्याचं लेअर करून मग मध्ये अंडा ऑमलेट करणारे ऑमलेट आधीच करून घेतले. आणि त्यानंतर बटर लावून दोन्ही साईडनं मस्त तव्यावरती ते रोस्ट करून घ्यायचं. फार छान टेस्टी लागतं. टोमॅटो, कांदा हे टाकून तर अजून मस्त लागतं. पण ना जरासं आज म्हटलं वेगळं ट्राय करावं आणि सुट्टीच्या दिवशी ना असं ऑमलेट खायला आम्हाला तिघांनाही खूप आवडतं. शिवायला काय करायचं, फक्त मध्ये सॉस लावून एक चीज स्लाईस ठेवायची अख्खी आणि वरनं ब्रेड, खालनं ब्रेड आणि असं शेकून द्यायचं. त्याला इतकं आवडतं भयानक. त्याला चीज नुसतं जरी खायला दिलं तरी खूप आवडतं, पण मग असं दिल्यानंतर तो छान खातो.
तर ग्रिल पॅनवरती हे छान मी ग्रिल करून घेते, त्यानंतर मस्त कट करून एन्जॉय करूया आजचा नाश्ता. आणि मी तुम्हाला आता भेटते थोड्या वेळानंतर. आजचा दिवस कसा होते काय होते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार. नमस्कार, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला कालचाच व्हिडिओ आज कंटिन्यू करते. ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालंय. मला ना थोडंसं बाहेर जायचंय म्हणून तयार झाली आहे. तर म्हटलं चला जाण्यापूर्वी ना डीमार्टची शॉपिंग दाखवावी आणि ह्या व्हिडिओचा एंड करावा. तिथून पुढे नंतर नवीन व्हिडिओ स्टार्ट होणार आहे. तर डीमार्टमधनं खूप छान छान काय काय युनिक गोष्टी आणल्यात, जे की काल तुम्ही 1-2 बघितल्यातच त्यातल्या. तर त्यांना मी वापरायला पण काढल्या. तर चला आज काय आणलंय ते सगळं तुम्हाला दाखवते. आणि ना अजून एक मला बोलायचं होतं की आजकाल थंबनेलला खूप जास्ती काय म्हणतात ना कॉम्प्लिमेंट यायला लागल्या तुमचं. तर थँक्यू सो मच. थंबनेल तुम्हाला खूप जास्ती आवडायला लागलेत. तर हे थंबनेल ना मला भरपूर मैत्रिणींनी विचारलं की तू बनवतेस का. आत्ताचे जे थंबनेल आहेत ना मी ते स्वतः बनवत नाहीये, तर मी ना बनवून घेते एका मुलाकडनं. खूप छान थंबनेल बनवून देतोय. त्याचं नाव आहे अभिषेक. तर त्याचं ना जर तुम्हाला गरज असेल, तुम्हाला जर त्याच्याकडनं थंबनेल बनवून घ्यायचं असेल, तुम्ही तर बघितलंच आहे गेले मला वाटतं 1-1.5 महिन्यापासून तुम्हाला थंबनेल बनवून देतोय. आणि तुम्हाला बनवायचं असेल तर ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देते, तर तिथून तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्याचं जर कोणी यूट्यूबर असेल तर त्यांना नक्कीच त्या गोष्टीची हेल्प होईल. तर बघा त्याचा नंबर, बोलून त्याच्याशी जर योग्य वाटलं तर तुम्ही बनवून घेऊ शकता. मला तर खूप छान वाटलंय, कारण ना थोडंसं काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह करायला लागलंय. तो मी बनवायचे थंबनेल पण ना मला एवढे छान थंबनेल बनवता येत नव्हते. आणि परत तेच शिकायचं म्हणलं तर मलाही आले असते, मीही शिकले असते, पण तेच ना खूप वेळ जातो असं क्रिएटिव्ह काहीतरी करायचं म्हणल्यावर. आणि मग ते पॉसिबल होत नाही. एकतर बड्या मुश्किलीनं वेळ निघतो व्हिडिओ शूट करण्यासाठीच, आणि त्यात मग पुन्हा ते थंबनेल बनवायला त्याला खूप वेळ गेला असता. त्याच्यामुळे छान तो मला बनवून देतो. तर बघा, कॉन्टॅक्ट करा. तर चलो जाऊया किचनमध्ये आणि आवरूया. त्यानंतर ना बोलते तुम्हाला. इथे ना मी सगळं सामान घेऊन बसले, तुम्हाला दाखवते. आणि प्लस त्यानंतर मला हे सगळं अरेंज करून ठेवायचं. तर बॅक कॅमेऱ्याने एकदा फटाफट सगळं दाखवून घेते आणि नंतर तुमच्याशी भेटते. ना हिरा बेसन पीठ आणलंय. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि ना भजी पकोडा खूप सुंदर लागतो, त्याच्यासाठी हिरा बेसन पीठ आणले. कधी कधी घरच्या पिठाचं पण बनवते, पण याचं जरा जास्ती छान होतात माझे स्पेशली, त्याच्यामुळे मी हे घेते. त्यानंतर ना ह्या आणल्यात कॅन्डल्स, मला खूप आवडतात कधी मध्ये लावायला, तर त्या आणल्या. त्यानंतर तेल पाऊच आणले असे. यावेळेस पाऊच आणले कारण माझ्याकडे तो कॅन ऑलरेडी आहे, मग त्यात सोडून ठेवते. 1 महिन्यासाठी एवढं तेल इनफ होतं. त्यानंतर बिस्किट हे पहिल्यांदाच आणलेत, चीजवालेत, ट्राय करायचे त्याच्यामुळे आणलेत. बघूया म्हटलं कसे आहेत, तर हे संजयने घेतले. त्यानंतर शेजवान चटणी संपली होती, त्यामुळे शेजवान चटणी. हक्का नूडल्स, याचे नूडल्स ना खूप छान होतात, सो ते. इयर पॉकेट तर हे आणले. त्यानंतर मॅगी आणली थोडी, शिवायला कधी मध्ये मॅगी लागते, तर हे मॅगी. त्यानंतर बडीसोप, डीमार्टमधली ही बडीसोप छान आहे, मला आवडते. मुगाची डाळ भांड्यासाठी ह्यावेळेस ना मी ही रिफ्लेक्ट आणली आहे. दरवेळेस मी विम बार आणत असते, ह्यावेळेस ही एव्हरेस्टचा मीठ मसाला. तर मला ना घरकुल मसाला खूप आवडतो, पण ना घरकुल मसाला तिथे भेटत नाही डीमार्टमध्ये, खूप वेळा पाहिलं मी, त्याच्यामुळे मला गरजेचं होतं म्हणून एव्हरेस्टचा आणला. एव्हरेस्टचा पण छान आहे सुहानापेक्षा. त्यानंतर सांबर मसाला हा एव्हरेस्टचा, हा पण मस्त आहे. त्यानंतर ना हे कपड्यामध्ये ठेवण्यासाठी मी हे बॉल आणलेत, याला काय म्हणतात ते डांबर गोळी म्हणतात साध्या भाषेत, तर हे आणले सिंकमध्ये टाकायला, साड्यांच्या मध्ये वगैरे ठेवायला छान आहे. त्यानंतर ते बाथरूम क्लिनिंगचे ब्रश. त्यानंतर रवा, तांदूळ ना हा बिर्याणी राईस आहे, हा 1 ते 1.5 किलो आहे, मोजून नाही आणला. आणि हा 2 ते 3 किलो असेल, तर एवढा तांदूळ महिन्याला लागतो आम्हाला, तांदूळ जास्त लागतो. त्यानंतर हा ना चहा पुडा, मला तुम्ही सांगा, पहिले विक्रम गोल्ड 11 असं काहीतरी नाव होतं, आणि ह्यावेळेस ना विक्रम कडक डस्टी हे नाव आले. पण ना याच्यावर हे भाईश्रीचा फोटो दिसला मला, आणि त्यांनी हे पण सांगितलंय ना 50 वर्ष कंप्लीट झाली वगैरे, तर म्हणून म्हटलं की तोच असेल, फक्त कवर बदलला असेल आणि नाव बदललं असेल. तर तुम्हाला माहिती असेल तर सांगा का हा टोटल चहाच वेगळा आहे, ते पण सांगा, कारण मला पहिल्यांदाच असा भेटला.
पोहा, स्वस्तिकचा पोहा यूज करते. याचे पोहे छान होतात. तर केचप ना ह्यावेळेस हे मोठं पॅक न आणता, दरवेळेस मी फार मोठं आणत असते पण ते खूपच दिवस चालतं, संपतच नाही लवकर. त्याच्यामुळे असे छोटे 2-2 आणले. बिस्किट्स, यातलं अर्ध सामान गायब झालं म्हणजे जागेवर गेलं. त्यानंतर साखर आणि अशी ही थोडीशी महिन्याची शॉपिंग. एवढं सगळं सामान असं महिन्याला लागतं. एवढंच लागतं नाही, याच्यात काही जास्तीचं पण आणावं लागतं बाहेरून गरज पडली तर, किंवा मग याच्यातलं काही शिल्लक राहतं असं पण होतं. तर ह्यावेळेसचं माझं हे सगळं सामान होतं. तो ग्लास जार मी तुम्हाला सांगितलेला आणलेला, मी तो पुढे नेऊन ठेवला पण आहे. चला त्याची जागा दाखवते. त्यानंतर ज्या वस्तू लागत होत्या त्या सगळ्या काढून आपल्या जागी यूजला सुरुवात पण झाली. तर चला, इथे ना मी असं एक कॉर्नर केलाय. याच्यात ना ड्रायफ्रूट्स संजयला ना दिवाळीच्या वेळेस असे भरपूर सारे गिफ्ट भेटले होते ड्रायफ्रूट्सचे. तर त्यातल्याच ह्या मला क्यूट वाटल्या. ह्या बरण्या बघा ना किती सुंदर आहेत आणि काचेच्या आहेत, म्हणजे ह्या मी यूज करू शकते नंतर. तर इथे असं ते ठेवले, ड्रायफ्रूट्स ठेवलेत, चॉकलेट ठेवलेत, असे छोटेसे कॅन्डल ठेवलेत. इथे 2 पाणी आणि हा जार जो की डीमार्टमधनं आणला होता. शिवायला आजकाल फारच तहान लागायला लागली यानं पाणी प्यायचं म्हणल्यानंतर. आणि काचेचा ग्लास मस्त असे ते. या थोड्याशा वस्तू अजून मागवल्यात इथे डेकोरेशन करण्यासाठी, त्या हळूहळू येताच आहेत. आल्यानंतर मस्त तुम्हाला हे सगळं दाखवेल. काही वस्तू इथं आलेल्या आहेत, ह्या 2 ओपन करायच्या राहिल्यात, हे ओपन करून बघते. त्या ओपन करून बघितल्या, कारण सगळ्या वस्तू आल्या ना मी एकदा सगळ्या दाखवणार आहेत, पण आत्ता ना चेक करून ठेवलेल्या बऱ्या, कारण डिफॉल्ट काय असेल पीस तुटका फुटका तर मग ते रिटर्न करायला सोपं, म्हणून सगळ्या ओपन करून बघते आणि परत दाखवते. सगळ्याचं तुम्हाला सेपरेट मस्त व्हिडिओ येणार आहे. आणि खूप काय काय मागवले आणि असं डेकोरेशनसाठी मागवले, सगळं दाखवेल परत. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा. आणि ना आता मला जायचं बाहेर आणि तिथून आल्यावर अजून एका ठिकाणी जायचं, त्याचा तुम्हाला मस्त व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असताल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. उद्याचा व्हिडिओ मिस करू नका. उद्याचा व्हिडिओ तर खूप सुंदर आहे. आणि ह्या मंगळसूत्राबद्दल ना मला भरपूर सारे प्रश्न आलेत, हे दाखव. तर हे खूप वेळा तुम्हाला दाखवून झाले, त्या व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. अशी ही गोल्डमध्ये चैन आहे आणि इथे ना असे अमेरिकन डायमंडमध्ये स्क्वेअर आहे. त्याच्या आतमध्ये पण एक लटकता छोटासा राऊंडमध्ये काय म्हणतात डायमंड आहे. अशा प्रकारे आहेत. आणि याच्यावर ना सेम इयरिंग पण आहेत माझे, ते आत्ता घातले नाही. तर हे काहीतरी 7 ग्रॅमचं आहे फक्त. तर खूप प्रश्न येतात म्हणून म्हटलं आज परत एकदा दाखवून घ्यावं. आणि इथून पुढं ना मला प्रियांका ताईंनी काही व्हिडिओज पाठवलेत, जे की ते गेले होते ना बालाजीला, तिकडचे त्यांची जमतीचे. तर इथून पुढं मी ते व्हिडिओ प्ले करते, ते व्हिडिओ बघा. आणि त्यांचे थोडेफार फोटो काय असतील तर ते मी पुढे लावेल. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे सगळं मी ठेवून देते, तर भेटूया उद्या. बाय बाय. दीदी तुला कसं वाटतंय? मला काहीच वाटत नाही. काय वाटत नाही? मलाच का विचारताय तुम्ही? सगळ्यांना विचारा ना. बाबू तुला कसं वाटतंय? मला भारी वाटतंय. मी पहिल्यांदा. तू कुठे चाललाय? मी बालाजी. कुठल्या बालाजीला? तिरुपती. कसं जाणार आहे तू? ट्रेननी. कुठल्या ट्रेननी? चेन्नई एक्सप्रेस. आणि रिटर्न कधी येणार आहे बाबू तू? रिटर्न कधी येणार आहे? तुमच्या बरोबर. कोणवर येणार आहे? गुरुवारी. तुम्ही येता त्या वारी. आता आम्ही चाललो आहे चेन्नई एक्सप्रेस ट्रेन मध्ये बसून. चेन्नई एक्सप्रेस आहे ही. मग आमच्या गाडीत आता आम्ही इथून चाललोय तिरुपती बालाजी. मध्ये पण 100 राहिला दाखवायचा. कशात नाही रे गाडी म्हणा तशी. आम्ही आता रेल्वे स्टेशनवर बसलो. आता थोड्या वेळातच ट्रेन येईल. बाबूला छान दिसतोय, लाल लाल दिसतोय. पान खाल्लं हे तेच नाही आम्ही तुला खाल्लंय.
बर बर काय सुद्धा अडचण नाही. सिंदूर